पियू अगं कुठे गेला होतास तू? अगं तुला थंडी वाजते म्हणून शेकोटी करायला लाकड आणायला गेलो तुम्ही. मग मला एकटीला सोडून जात असता तू. किती घाबरले होते मी. ते तुला थंडी वाजते ते बघवलं नाही मला म्हणून मग तसाच गेलो. तसंच गेलो म्हणे. अरे किती घाबरले होते मी इथं. सॉरी. ठीक आहे. काय झालं वीरू? असा माचीसकडे का बघतोयस? आई किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेते. बघ ना एवढ्या गडबडीत आपल्याला एक आठवडं बांधून आणलं आणि त्यात बी आपल्याला रात्रीला थंडी वाजली तर शेकोटी करायला माचीस लागेल म्हणून ही माचीस दिली. पियू काय बी म्हण शेवटी आई ते आईच असते. आईला तिकडे एकटंच सोडून आलोय. अगं तिची काळजी वाटते. वीरू सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही तुझ्यात काय बी चूक नाही. आपल्याला जर एक व्हायचं असेल तर दुसरा कुठलाच रस्ता नव्हता आपल्याकडे. आणि पियू तू माझ्यासाठी तुझं सगळं सोडून आलीस. तुला आयुष्यभर जपीन मी. पियू तुला भूक लागली आहे का? नाही. पिठलं भाकरी आणि ती बी आईच्या हातची. चल 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 चल, लय भूक लागली आम्हाला. का आता तर तुला भूक लागली नव्हती ना? हा माझी
आता मला आयुष्यात कधीच तुझ्यापासून लांब नाही जायचं. तू कधी मला एकटं सोडून नाही ना जाणार. पियू, इथून पुढं माझा प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठीच घेतलेला असेल. बोललो तर बोललो. सावकाश. भरलं. ही घे. तुला थंडी वाजते ना? आणि तुला? अगं मला नाही वाजत थंडी. रांगडा गडी आहे मी. मला सवय. ती शेतात मध्यरात्री बी पाणी पाजायला जातो ना मी, त्यामुळं इतकं काय नाही. तू घाल. तुला माहिती आहे का वीरू कोण आहे आणि कसा आहे? वीरू सारखा माणूस आहे ना अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा. आणि अजून काय पाहिजे? ये झोप. आणि तू? मी इथं. पण अगं झोप तू. ये. पियू, अगं ही काय? मला थंडी वाजत होती म्हणून तू मला तुझं स्वेटर दिलंस. आणि मग तुला थंडी वाजते त्याचं काय? पियू, आता इथनं पुढं तुझं माझं काहीच नसेल. जे काय असेल हे आपलं असेल. तू नुसती जवळ असलीस ना तरी मला जगात श्रीमंत असल्यासारखं वाटतं.
वीरू, तुला खरं सांगू, पुढे जाऊन आपलं काय होईल ना, खरंच नाही माहित. उद्या जाऊन डॅडीला सापडलो तर सगळंच संपून जाईल. म्हणून मला आजची रात्र ही माझ्या आयुष्याची शेवटची रात्र आहे असं समजून तुझ्या संग मनसोक्त जगायची. कारण उद्या जाऊन जर का आपण पिऊ, तुला किती वेळा सांगायचं तिला असं बोलायचं नाही म्हणून. हे बघ, इथनं पुढं आयुष्यातल्या सगळ्याच रात्री आपण सोबत असणार आहे. तू माझ्यासोबत नाही, अशी रात्रच मी आयुष्यात येऊ देणार नाही. जगीन तर तुझ्या संग आणि मरेन वीरू, 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 साठे, हे बघा, प्लीज आम्हाला काही करू नका. आमचं लय प्रेम आहे एकमेकांवर. प्लीज साठे, मी वाटलं तर हात जोडते तुमच्या पुढं. पिऊ ताई, विनंती काय करताय? मी आपल्या सावली खाली राहणार माणूस आहे. मी आपण सांगायचं आम्ही ऐकायचं, एवढंच होणार. आपण सांगत लग्न करायचंय, सांगाल तिथे आपण करू. कुठं करायचं? कुसेगाव लाव, पंढरपूरला का आळंदी तिला. आपण फक्त नाव घ्या, बाकीचं साठे करल. हो साठे, पण हे बघा, तुम्ही आमची मदत करतात. हे का जरी ह्यांनी जाऊन डॅडीसनी सांगितलं ना तर लई कुठानं होईल. आमच्या संग तुमचा बी जीव धोक्यात येईल. यांचं काय टेन्शन काय घेऊ नका. हे घरी काही नाही सांगणार. एक झुकाला ऐकायला येत नाही आणि एक झुकाला सांग झुकायला येत नाही. ही दोघं आपली फॅमिलीतली मेंबर बरोबर असल्यासारखी आहे ती. लांब जाऊन थांबा, आम्हाला प्रायव्हेट बोलायचं तिथं थांबा आलो मी. सांग सांग आता कुठं लग्न
लावायचं ती साठे, अरे इथं आपली परकी होत असताना तू आपलं बनून आम्हाला विचारलेस, पिचले झाले. लावळे मामाने आमच्या लग्नाची समधी व्यवस्था केलेली, पण ती काय झाले, पळताना माझा मोबाईलच पडलाय. हा घ्या माझा मोबाईल साठे टे 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 साठे टे 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 हाय तर का टेन्शन काय नाही. हॅलो. हॅलो लावळे मामा, हा विरू बोलतोय. अरे वीरू, कुठं आहेस तू? अरे बरा तर आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? इरू, ए बाळा तू कुठं आहेस र? काय अगं तू गेल्यापासून माझ्या जीवात जीव नाही र. हा गाय, मी ठीक आहे, तू नको काळजी करूस. पळताना माझा मोबाईल पडला, त्यामुळे तुम्हाला फोन नाही करता आला. अरे कळालं ती मला, लवाळे भाऊने सापडलाय तुझा फोन. पोटभर खाल्लंस ना रे. शिरात घालवली असेल कोणास ठाऊक. काय चाललंय रे तुझ्या आयुष्यात? काय कशाला एवढी काळजी करतेस ग? तुझा आशीर्वाद माझ्या संग आहे ना. वैरल्या करा, माझं आयुष्य बी तुलाच लागू दे. काळजी घे. हा थांब, लवाळे भाऊंशी बोल. वीरू, हे बघ एक काम कर, माझी बहीण राहते मायनीला, तुम्ही तिकडे या, मी बी तिकडे येतो, मग भेटून आपण बोलूया. हा चालते. वीरू, हा अगं, ते लावळे मामाने आपल्याला मायनीला बोलवले. अरे पण आपण कसं जायचं तिकडं? आपल्याला जाताना कोणी बघितलं तर? अहो मी असत त्यांना टेन्शन काय घेता. मी सोडतो तो आपल्या तुम्ही चला. हा चला. ठीक आहे मोबाईल.